नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो होतो कॉलेजला. चाललो होतो कॉलेजला. इकडे आपण आलो गाडी न्यायला. गाडीत पेट्रोल नाही आहे, शक्यतो टाकावंच लागणार आहे. नाही आहे तरी टाकून देऊ. आपण पोहोचलो होतो कॉलेजमध्ये. तर आपल्याला ना हा रोस्टर फॉर्म भरायचा आहे, नाही का? तर याच्यावर सह्या घ्यायच्या सगळ्या शिक्षकांच्या वगैरे. तर आपण आता कॉलेजमध्ये आलोय भरायला. तर मित्रांनो, त्यानंतर झालं आपलं प्रॅक्टिकल चालू. तर इथं आपल्याला मेन हे करायचं होतं, पिघळण्यासाठी ठेवायचं होतं. त्यासाठी बर्नर आणि ते ठेवलं होतं. तर ते पिघळताना टाईमलॅप्स काढला तो बघा. आणि माझं चाललं होतं अभ्यास लिहायचं काम, प्रॅक्टिकलचंच लिहायचं काम चालू होतं. त्यानंतर आपल्याला या डब्याचं वजन घ्यायला लावलं होतं. आणि इथं आपण त्याची मॉइश्चर कंटेंट टाकून मॉइश्चर टाकून हॉट एअर मध्ये ठेवलं. आपण आलो होतो आता वर्गात. इकडं मयूर भाऊ वेगळ्या स्टेशनमध्ये होते. इकडं तुम्ही म्हणशाल सारखं मयूर भाऊला काय घेता, कारण की मयूर भाऊ आमच्या बॅचमध्ये त्याच्यामध्ये सारखे आमच्यासोबत. मोस्टली वन वे फ्रॉम द स्पीकर टू ऑडियन्स. म्हणजे पब्लिक स्पीकिंग तुम्ही नेत्यांचं भाषण वगैरे पाहिलं असेल. जो नेता एक प्रत्येक पूर्ण पब्लिकला एक स्पीच देतो, त्या टाईपमध्ये पब्लिक स्पीकिंग आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपला आजचा जो टॉपिक आहे तो लिसनिंग आणि हिअरिंग. लिसनिंग आणि हिअरिंग म्हणजे हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. लिसनिंग म्हणजे काय, जर मी तुमच्यासोबत बोलतोय आणि तुम्ही माझं काहीतरी ते ऐकताय आणि तुम्हाला जे अंडरस्टँडिंग होते, तर त्याला आपण लिसनिंग म्हणू शकतो. आणि हिअरिंग म्हणजे काय, तुम्ही फक्त ऐकताय, तुम्हाला काही कळत नाही माझं बोलणं, म्हणजे मित्रांनो आर्यन गेला होता पुढे. of speech, writing performs main function in a person's day-to-day life in different areas like academic, official, media, social, and cultural. Writing feel like verbal communication साधन आहे आणि हे आपल्या डे-टू-डे लाईफमध्ये खूप उपयोगी पडतं, लाईक academic, official, media, social and cultural activities. फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. आज आपला टॉपिक आहे रिझ्यूम रायटिंग. तर कोणी मला सांगू शकेल का की रिझ्यूम रायटिंग म्हणजे काय थोडक्यामध्ये? कोणाला काही माहिती का रिझ्यूम रायटिंग किंवा करिक्युलम रायटिंग म्हणजे काय असतं? आपल्या भाषेमध्ये सांगा, मराठीमध्ये सांगितलं तरी चालेल, किंवा एखादा जास्त येत असेल तर इंग्लिशमध्ये सांगितलं तर फार होतं. अरे सांगा ना कोणीतरी. अरे झालं आपलं. बरं जाऊ, मीच सांगतो. बरं तुम्ही म्हणाल मी कशासाठी आलो इथं. तर रिझ्यूम रायटिंग. A resume is a formal document that a job applicant creates to itemize their qualifications for a position. तर रिझ्यूम रायटिंग नथिंग बट एक फॉर्मल डॉक्युमेंट आहे. जो जॉब ॲप्लिकंट असतो तो त्याच्या इंटरव्ह्यू समोर तो प्रेझेंट करत असतो. रिझ्यूम म्हणजे एक थोडक्यात फॉर्मल डॉक्युमेंट ज्यामध्ये जो जॉब ॲप्लिकंट असतो त्याच्या ॲबिलिटीज, त्याच्या स्किल, त्याची प्रोफेशनल हिस्ट्री ही त्या इंटरव्ह्यू समोर अशा पद्धतीने प्रेझेंट करतो की तो जो तर मित्रांनो सुटलं होतं कॉलेज. आपल्याला दिसले ते अतिशय डिप्रेशन मध्ये गेलेले ते. त्यांच्या खूप दुःखाचा म्हणजे असा प्रसंग आलेला आहे, दुःखाचा सावट आहे, त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. तर मित्रांनो आपल्याला लागलं होतं आता काम असं लागलं होतं, गाडीची स्टेपनी झाली होती पंक्चर. तर आता आपण चाललो होतो पंक्चर काढायला. पण घरून निघालो होतो नाही का इकडं. रोड खतरनाक ऑफ रोड चालू आहे आता. रोडच लय भांगारी, म्हणजे ते पावसात आहे ना, पावसात मुरुम वाहून जाऊ राहिलं, वरची माती मुरुम निघालाय. तर आपण आलो इकडं फाट्यावर. इकडं लालपरी उभी, तिला त्याच्यात फॉल्ट झालाय. शिन्नर गाड्या दरवेळेस त्या फॉल्टीचे. इकडं आपली बिल्डिंग आहे, इकडं गाळे वगैरे वाढे. मित्रांनो झाली होती आपली टाकी पॅक. इकडे डायरेक्ट डिझेल दिसतंय. थांबा मी लाईट लावून दाखवतो नाही का. इकडं दिसतंय आपलं नाही का टाकी पॅक झाली. तर मित्रांनो आपण आता इथं चाललो होतो गोशाळेवर. विषय असा झाला आहे का आपल्याला लागत होते पुस्तकं. उद्या आपण चाललोय फिरायला बाहेर. तसं आपण काउन्सिलरला लेटर दिलंय, माझ्या काउन्सिलरला. ते त्यांची सिग्नेचर वगैरे झाली बरं का.
कॉलेजमधून. तर कॉलेजमधून घरी आलो आपण डायरेक्ट गेलो स्टेपनी बनलेलं स्टेपनी तुम्ही पाहिलं. तर मित्रांनो आपण जिकडं चाललो आहे ना तिकडं फक्त एक गाडी समोर दिसते पण हा एकदम सुनसान रोड राहतो नाही का. आणि इकडं खरं मेन वाघाचा हे असतोय इकडं या साईडला. आणि हे दोघं माई मजा घेऊ राहिले. मी काहीच म्हणू शकत नाही याच्यावर आणि गाडी चालवणारा एवढा तगडा आहे का मला भीती वाट राहिली मागं. यावा पाहिजे तुम्हाला गंमत. इकडं एक हे आहे खड्डा आहे आणि इकडून खड्डा आहे. नेमकी जायचं कुठं पडलो तर दोन्ही साईडने खड्ड्यातच जाणार आहे. आणि त्यात थंडी आहे मरणाची. आणि रोड पण शासनाने काहीतरी रोडचं पण शासनाने काहीतरी करायला पाहिजे. कारण की हा रोड गर्दनी आणि विरगाव देवठण जोडणारा रोड आहे. लय मोठे खड्डे रे. तर मित्रांनो फायनली आपण एवढी ऑफरोडिंग करून इकडे आलो होतो. गोशाळेवर पोचलो होतो. इकडं गोशाळा आहे तुम्ही लहान पण करू शकता. इकडं नवीन काम चालू आहे आणि इकडं गोदाम गोशाळा. चलो गाइस इधर से गाड़ी किधर से जानी. नहीं रे इकडे. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है.